आपण आता आलो आहोत भीमथडी जत्रेमध्ये आणि आपल्या सोबत आहेत साक्षात सुनंदाताई. ताईंकडून विचारूयात, या दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपली भीमथडी जत्रा लागलेली आहे. या जत्रेचं नेमकं नाविन्य आणि आणखी काय वैशिष्ट्य आहे? नमस्कार, मी सुनंदा पवार. भीमथडी जत्रा ऍग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती आयोजित हे 19वे वर्ष आहे आणि ही जत्रा आज सकाळपासून सुरू झाली. आता तुम्ही पाहताय की गर्दी खूप चांगली आहे, लोक खूप चांगली उत्साहाने येतात आहे. यावेळेचं 12 राज्य, त्याचबरोबर 23 जिल्हे आणि शेतकरी असा हा सगळा मेळ आम्ही या जत्रेमध्ये घातलाय. सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे 12 बलुतेदारांच्या रांगोळी महाराष्ट्रभरातनं कलाकार येऊन त्यांनी 3 दिवस तिथे थांबून सुंदर रांगोळ्या 12 बलुतेदारांच्या काढलेल्या आहेत. आणि फुलं, मुख्य म्हणजे आपली देशी फुलं, विदेशी फुलं असं एक कॉम्बिनेशन आम्ही तिथे डेकोरेशनसाठी केलेलं आहे. आणि काहीतरी एक सोशल मेसेज पण आम्ही देतोय ड्रग्ज आणि ह्याच्यावरती. ते भीमथडी 18 वर्ष आम्ही तेच करतोय की काहीतरी सोशल मेसेज गेला पाहिजे लोकांपर्यंत. छोट्या मुलांसाठी पण आम्ही ऍक्टिव्हिटी आज घेतली. त्यामुळे 20 ते 25 या 25ला रात्री 10 पर्यंत जत्रा चालणार आहे. त्यामुळे 70% स्टॉल नवीन आहेत आणि पुणेकरांनी आजपर्यंत जे प्रेम दिलेलं आहे या भीमथडी जत्रेला, खरं तर त्यांच्या विश्वासावर आणि त्यांच्या प्रेमावरच आम्ही 19व्या वर्षामध्ये पदार्पण केलेलं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, माझ्या राबणाऱ्या महिला महाराष्ट्रभरातून येणाऱ्या, त्यांनी जे इथं कष्ट करतात ते 15-15 तास त्या उभ्या आहेत, यामुळे हे सगळं राहिले. आणि सगळ्यात महत्वाचं, इथं भावतं लोकांना इथलं सिक्युरिटी आहे, स्वच्छता आहे, त्यानंतर इतर गोष्टी आहेत. त्यामुळे दरवर्षी आमची जबाबदारी वाढते इथं की काय नवीन देता येईल, काय करता येईल, काय म्हणजे अट्रॅक्शन पाहिजे. कारण तोच तेच स्टॉल घेतले तर पुणेकरांना नाही आवडणार. त्यामुळे दरवेळेला आम्ही नवीन नवीन लोकांना संधी देतो, त्यामुळे एक नवीन लोकांना व्यासपीठ पण मिळते.